नमस्कार. मॉक ड्रिल या विषयावर आत्ता आपण बोलणार आहोत वैशाली पंडित माझ्या आईशी, की आजपासून 54 वर्षापूर्वी हे मॉक ड्रिल जेव्हा झालेलं होतं 1971 साली, त्यावेळी साधारण तू 13 वर्षाची होतीस आणि त्यावेळच्या तुला काय हे आठवत आहेत की मॉक ड्रिलचा एक सामान्य नागरिक म्हणून तुला जे माहेर मुंबई, मग त्यामुळे तिथे मुंबईमध्ये कशी परिस्थिती होती, म्हणजे त्यावेळी काय 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 होतात, काय काय गोष्टी आहे त्या आठवतात त्या जरूर सांगाव्यात. मी त्यावेळेला 8वीत होते आणि गोरेगावच्या पांडुरंग हायस्कूलमध्ये जात होते. राहायला आम्ही गोविंदनगरच्या चाळीत होतो आणि अचानक युद्ध झालेलं आहे असं जाहीर झालं, युद्ध सुरू झालं आहे असं. तर आम्हाला तेवढा युद्धाचे परिणाम किंवा युद्धाचं गांभीर्य तेवढं जाणवत नव्हतं. पण काय झालं, शाळेत गेलो तर शाळेतसुद्धा सगळे गंभीर आणि आम्हाला एकत्र घेतलं हॉलमध्ये आणि तिथे त्यांनी सांगितलं की आता धोक्याचे सायरन वाजतात. तर सायरन म्हणजे भोंगे हे पण तेव्हाच आम्हाला कळलं. आणि सायरन वाजले की सगळ्यांनी बाकाखाली लपायचं. तुम्ही जर शाळेत असताना सायरन वाजले तर बाकाखाली लपायचं. आणि जर रस्त्यात आहात आणि सायरन वाजले तर कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये जाऊन लपायचं, असं आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं होतं. मुख्याध्यापक, सर, बाई सगळेच जण अगदी गंभीर चेहऱ्याने आम्हाला सूचना देत होते आणि एक प्रकारचं भीतीचं सावट होतं मनावरती की आता आपल्यावरती केव्हाही बॉम्ब पडू शकतो, अशी एक भीती. वर्तमानपत्र वाचायची तेव्हा एवढी काही सवय नव्हती आणि आमच्या घरात काही नेहमी येत नव्हती. तेव्हा रेडिओच्या बातम्या हाच एक मोठा सोर्स होता आणि आमच्या चाळीमध्ये आमच्या घरात रेडिओ नव्हता, पण आमचं जे घर होतं, जी खोली होती, त्याला उभ्या उभ्या अशा पट्ट्या असायच्या. म्हणजे शेजारच्या घरात काय चाललं आहे ऐकायला यायचं, त्यांच्या घरातला उजेड आम्हाला दिसायचा, आमच्या घरातला त्यांच्याकडे. आणि तिन्ही बाजूंनी चाळीच्या रेडिओ वाजायचे, वेगवेगळ्या बातम्यासुद्धा सगळ्या युद्धाच्या. म्हणजे युद्धस्य कथा रम्या म्हणतात ते आत्ता युद्ध झाल्यानंतर जाणवतं, पण त्यावेळेला त्या बातम्या लागल्या की आपले किती जवान गेले, जवान कुठे चढाई करतायत, आपली विमानं कशी शत्रूच्या हद्दीत जात आहेत, हे ऐकायला धस्स व्हायचं. आणि त्याच्यानंतर वसंत बापटांचं एक गीत सतत रेडिओवर असायचं, सदैव सैनिका पुढेच जायचे, नमागुती तुवा कधी फिरायचे. आणि असा जोश यायचा आणि असं वाटायचं आपल्या सैनिकांना हे सगळं ऐकायला जात असेल. आणि सैनिकांसाठी मनात प्रचंड आदरभाव निर्माण केला जात होता शाळेतसुद्धा. त्यानंतर ब्लॅकआउटची आठवण एक आहे. म्हणजे सगळीकडे सांगितलंच होतं, एक मॉक प्रॅक्टिस चालायची की सायरन वाजवला जायचा आणि त्या सायरन वाजवल्यानंतर सगळीकडचे दिवे बंद असायचे. आणि अर्थात तेव्हा एवढा झगमगाटही नव्हताच. चाळीत आमच्या सार्वजनिक दिवे नव्हते, त्याच्या घरामध्ये एक छोटा बल्ब पिवळा असायचा, त्याचाही उजेड म्हणजे एक तिरीपसुद्धा बाहेर जाऊ नये म्हणून घराच्या दारा खिडक्यांना काळे पडदे किंवा काळे कागद लावले जायचे, काचा उघड्या राहू नयेत म्हणून काळजी घेतली जायची. आणि साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावरती सामसूम असायची. माझे बाबा पोलीस खात्यात होते त्यामुळे त्यांना काही घरात बसून चालणार नव्हतं. मग ते आले की ते सांगायचे काही युद्धाच्या अजून काय चालू आहे, कुठे आपलं सैन्य कसं गेलं आहे, त्यांना त्या बातम्या कळायच्या आणि आम्ही त्या ऐकत राहायचो. म्हणजे त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आमचा फारसा काही असा सहभाग नसायचा, पण एक भिवून आईवडिलांच्या पंखाखाली राहायचं एवढीच मला आठवण आहे. आणि ह्या आठवणी मात्र ब्लॅकआउट आणि बाकाखाली लपायच्या. हे बऱ्याचदा सायरन झाले की आम्ही सगळेजण जीव मुठीत धरून, तेव्हा ते मॉक होते हे आम्हाला माहीत नव्हतं. आता खरंच आपल्यावरती आता बॉम्ब शाळेवर आपल्या पडणार आणि आम्ही अक्षरशः रडत रडत एकमेकींना मिठ्या मारायचो, आपण ह्याच्यातनं घरी जाऊ का वगैरे असं वाटायचं. मग सर आमचे आम्हाला उठवायचे आणि अगं नाही, ही प्रॅक्टिस आहे, तुम्हाला अशी वेळ आली तर तुम्हाला घाबरून जाऊ नये म्हणून केलं जातं आहे, आता निवांत घरी जा असं म्हणायचे. आणि अर्थात आमच्याबरोबर सोबतीला कोणीतरी पाठवायचे मात्र. म्हणजे त्यावेळेला आम्ही चालत जायचो, बस किंवा रिक्षा असं काही लाड नव्हते, सोयी नव्हत्या काही. रस्त्यावर संपूर्णपणाने म्हणजे आम्ही जिथून येत होतो तिथे स्क्वॉटर कॉलनी नावाचा एक भाग होता. त्यावेळेला समाजामध्ये असं काही हा अमुक धर्माचा आहे, तो तमुक धर्माचा आहे, त्या जातीचा आहे, असं काहीही आढळत नव्हतं. सगळे आपले आहेत, सगळे नागरिक आहेत भारतीय
आणि भारतीयांनी हे युद्ध जिंकायचं आहे प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये यायचं. मोठी माणसं बोलायची आणि मग हळूहळू, आता तेवढंही आठवत नाही मला की ते युद्ध संपल्यानंतर कसा बदल झाला, काय झाला, पण त्या दिवसाच्या या आठवणी मात्र मनात पक्क्या बसलेल्या आहेत. अगदी वसंत बापटांचं गाणं आजही लागलं की मला ते दिवस सगळे आठवतात. सदैव सैनिका पुढेही जायचे, हे गीत आपल्याला सुद्धा हे आठवतं आहे. साधारण 98-99 कारगिल युद्धाच्या दरम्यानसुद्धा आठवतं आहे की थोडासा एक आपल्याला की विश्वचषक चालू होता, तो भारत पाकिस्तान सामनासुद्धा होता, त्याच्यावरसुद्धा थोडंसं सावट होतं. आणि त्या दरम्यानसुद्धा कुठल्याही प्रकारे जशी माहिती किंवा अपडेट्स येणं किंवा अपडेट घेणं, हा जो भाग सामान्य माणसांसाठीचा होता तोही तितकासा सोपा नव्हता किंवा तितकासा काही सहज नव्हता. त्या मानाने आज माहिती तंत्रज्ञान प्रगत आहे. सरकारचं म्हणणं काय आहे किंवा आदेश काय आलेत नागरिकांसाठी हे आपल्याला समजू शकतात. तुम्ही आता वेळ दिला, तुझं त्या आठवणी सांगितलं, ह्या काही आपण कुठल्याही प्रकारच्या, आता जे 7 मेचं मॉक ड्रिल आहे त्या पार्श्वभूमीवर आपण हे आठवणी आल्या की ज्या फारशा काही युद्ध म्हणल्यानंतर कुणालाही त्या हव्यात, पण त्या आता आलेल्या आहेत आणि त्या दरम्यान त्या काय आहेत हे आता आज तुम्ही सांगितलं की ही जी सराव म्हणून हा जो भाग आहे तो तुम्ही स्पष्ट केलात की मॉक ड्रिलचा नेमका अर्थ तो स्पष्ट केला आणि खूपदा तो अर्थ कळत नाही. आणि जुन्या माणसांनी आजपासून 54 वर्षापूर्वी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याला जो होणारा जो मार्गदर्शन आहे ते अशाच ह्याच्यातसुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरतं असं मी म्हणतो की तुमचे खूप धन्यवाद. मला ह्या आठवणी परत जगायला मिळाल्या आणि असं वाटतं की आता परत खरं तर नको अशी परिस्थिती असं वाटतं आहे, पण येईल त्याला तोंड द्यायला आपण शिकलंच पाहिजे. धन्यवाद.